पुणे शहरात रात्रीपासूनच संततधार पावसाची रिपरिप अनेक ठिकाणी पाहायला मिळते। पुणे शहरातला मध्यवर्ती भाग असेल किंवा उपनगर असेल, या दोन्ही ठिकाणी आपण जर पाहिलं तर रात्री काही वेळासाठी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती। मात्र त्यानंतर पावसाचा वेग जो आहे तो मंदावला आणि पावसाची रिपरिप जी आहे ती पहाटेपर्यंतच आपल्याला पाहायला मिळाली। आजही आपण बघतोय तर सकाळपासून पुणे शहरातल्या सगळ्या भागामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि परिणामी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठा पाऊस झाल्यामुळे आपण बघतोय की मुठा नदीचं पात्र जे आहे ते मोठ्या पाण्याने सध्या वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। खडकवासला धरणातनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो कालपासूनच सुरू आहे। याच्यामध्ये सातत्याने वाढ केली जाते। आज सकाळी 9 वाजता हा विसर्ग जो आहे तो तब्बल 8000 क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुठा नदीत आता केला जातोय आणि परिणामी आपण जर पाहिलं तर मुठा नदीच्या पात्रात पाणी पातळी देखील त्याची वाढल्याचं पाहायला मिळतं आणि नदीपात्रात जे लोक आहेत त्यांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने करण्यात आलेलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर जरी मुसळधार नसला तरी अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप आणि संततधार पावसामुळे पाणी पातळीत निश्चितपणे वाढ झालेली आणि शहरात सुद्धा सध्या आपल्याला पाहायला मिळतंय की अनेक ठिकाणी पाऊस बरसतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर पुणे वेधशाळेकडून देखील पुण्याच्या घाटमाथ्यावर अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे। कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।